लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। आषाढी एकादशीच्या पवित्र मुहूर्तावर राज्य सरकारने राज्यातील कोट्यावधी लाडक्या बहिणींना मोठी भेट दिली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आषाढी एकादशीचा शुभ मुहूर्त निवडत राज्यातील पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तब्बल 4500 रुपये जमा करणार असल्याची मोठी घोषणा केली आहे। अदितीताई तटकरे यांनी देखील स्पष्ट सांगितले की तांत्रिक अडचणीमुळे रखडलेले मागील हप्ते आणि चालू हप्ते असे एकत्र करून थेट 4500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले जाणार आहेत। यासाठी राज्य सरकारने विशेष निधी मंजूर केला असून महा-आयटी आणि वित्त विभागाला एकत्र काम करण्याचे आदेश देखील देण्यात आले। महिला व बालविकास विभागाने प्रत्येक जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या पात्रता यादी जाहीर केल्या आहेत। राज्यातील कोट्यावधी बहिणींसाठी अत्यंत मोठा निर्णय घेण्यात आला आहे। लाडक्या बहिणींना आषाढी एकादशीच्या दिवशी राज्यातील एकही बहीण वंचित राहता कामा नये म्हणून मंत्रालयातून बैठक पार पडली आहे। महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केले की तांत्रिक अडचणीमुळे रखडलेले हप्ते आता थेट बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होणार आहेत। महिला व बालविकास विभागाने जिल्ह्याची यादी ही पोर्टलवरती जाहीर केली आहे। त्यानुसार तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। ज्या महिलांचा अर्जाचा स्टेटस हा अप्रूव्ड दाखवत आहे त्या महिलांना आषाढी एकादशीच्या सकाळीच पैसे जमा झाल्याचा मेसेज येईल। ज्या महिलांची खाती ही स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये आहे त्यांना सकाळी 10 वाजता डीबीटीचे बटन दाबताच मेसेज यायला सुरुवात होणार आहे। ज्या महिलांचा डेटा हा 100% त्रुटीमुक्त आहे त्यांना पहिल्या सत्रांमध्ये 4500 रुपये मिळतील। त्यानंतर संध्याकाळच्या सत्रामध्ये बँक ऑफ बडोदा, युनियन बँक आणि इतर राष्ट्रीयकृत बँकांमध्ये देखील पैसे वितरित होणार आहेत। ज्या महिलांचा आधार सीडिंग तसेच ईकेवायसी दुरुस्ती झालेली आहे त्या महिलांना दुसऱ्या सत्रांमध्ये लाभ मिळणार आहे। महाराष्ट्रभरामध्ये विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये विशेष डिजिटल विंडो ओपन ठेवण्यात आली आहे। त्यामुळे अदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केले की ज्या महिलांची कागदपत्र उशिरा अपडेट झाली आहेत त्यांच्यासाठीही विशेष प्रयत्न करून एकादशीच्या दिवशी महिलांच्या खात्यामध्ये पैसे वितरणाचे काम सुरू ठेवण्यात येणार आहे। आषाढी एकादशीच्या दिवशी राज्य सरकारने महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी तिजोरी पूर्णपणे उघडली आहे। महाराष्ट्रातील जिल्ह्यांची विभागणी देखील करण्यात आली आहे। सकाळी 10 वाजता कोणत्या जिल्ह्यामध्ये 4500 रुपये जमा होणार आणि संध्याकाळच्या सत्रांमध्ये कोणत्या जिल्ह्याचा नंबर लागणार याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर घेणार आहोत। बहिणींनो, आषाढी एकादशीच्या दिवशी राज्यातील 1 कोटीहून अधिक पात्र महिलांच्या खात्यामध्ये एकाच वेळी पैसे ट्रान्सफर करायचे म्हणजे राज्य सरकारसमोर पैशाचं मोठं नियोजन होतं। त्यामुळेच मंत्रालयामध्ये एक बैठक पार पडली आणि त्यामुळे वित्त विभागाकडून विशेष निधी मंजूर झाला। तांत्रिक कारणांमुळे रखडलेले हप्ते आणि चालू हप्ते असे 4500 रुपयांसाठी तब्बल हजारो कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून सरकारने बँकांना स्पष्ट आदेश दिले आहेत की एकादशीच्या दिवशी निधी कमी पडता कामा नये। म्हणूनच एकाच वेळी बँकेच्या सर्व्हरवर ताण येऊन महिलांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून महाराष्ट्रातील समितीने जिल्ह्यांचा प्रादेशिक विभागणी केली आहे। त्यामुळे सकाळच्या सत्रात आणि दुपारच्या सत्रांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे सोडले जाणार आहेत। प्रादेशिक विभागणीमुळे पैसे ट्रान्सफर करताना कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण होणार नाही। यामध्ये ज्या महिलांचे बँक खातं, मोबाईल नंबर आणि आधार कार्डशी 100% जुळलेले आहेत त्यांच्या अर्जामध्ये कोणतीही त्रुटी नाही, त्यांचं खातं डीबीटी ऍक्टिव्ह आहे अशा महिलांच्या खात्यामध्ये पहिल्या सत्रांमध्ये पैसे सोडले जातील। त्याचबरोबर स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा तसेच ग्रामीण महाराष्ट्र बँकेमध्ये सकाळी 10 वाजता पैसे सोडण्यात येणार आहेत। डीबीटीचे बटन दाबता 4500 रुपये खात्यामध्ये सोडले जातील। त्यानंतर संध्याकाळच्या सत्रामध्ये जे दुसरे सत्र असणार आहे त्यामध्ये ज्या महिलांचा आधार सीडिंग, ईकेवायसी किंवा नावामध्ये किरकोळ फरक होता त्यांच्या त्रुटी दुरुस्त झाल्या आहेत आणि त्यांना संध्याकाळच्या सत्रांमध्ये पैशाचा लाभ दिला जाणार आहे। यामध्ये बँक ऑफ बडोदा, युनियन बँक, कॅनरा बँक या सर्व राष्ट्रीयकृत बँका पात्र ठरणार आहेत। त्यामुळे जर तुम्हाला सकाळी मेसेज आला नसेल तर अजिबात घाबरू नका, कारण संध्याकाळचे सत्र देखील यामध्ये तयार ठेवण्यात आले आहे। यामध्ये आणखी कोणत्या जिल्ह्यांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत हे देखील आपण जाणून घेऊया। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी राज्यातील महिलांसाठी आता बँकांना आदेश दिले आहेत। आषाढी एकादशीच्या दिवशी राज्याच्या तिजोरीतून या योजनेसाठी हजारो कोटी रुपयांचा महानिधी हा एकाच झटक्यामध्ये सोडला जाणार आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांच्या या आर्थिक नियोजनामुळे महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांच्या पाठपुराव्यामुळे देखील तांत्रिक अडचणीत अडकलेले हप्ते आता एकत्रित महिलांच्या खात्यामध्ये सोडले जातील। एकाच वेळी कोट्यावधी महिलांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करताना बँक सर्व्हर डाऊन होण्याचा धोका असतो, म्हणून अदितीताई तटकरे यांनी महा-आयटी टीम सोबत बैठक घेऊन संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे तांत्रिक विभाजन केले। विदर्भ, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये जेथे कापूस व सोयाबीनचे पीक घेतलं जातं तिथे महिलांसाठी विशेष तांत्रिक डेटा पूर्णपणे क्लिअर करण्यात आलेला आहे, तर पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये
जिल्ह्यांमधील बँकेचे सर्व्हर हे थेट मंत्रालयाच्या मध्यवर्ती सिस्टीमशी जोडण्यात आले, जेणेकरून पैसे ट्रान्सफर करताना कोणतीही अडचण येणार नाही. सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणाऱ्या पहिल्या सत्रांमध्ये ज्या महिलांचा अर्ज 100% त्रुटीमुक्त आहे त्यांना प्राधान्य देण्यात आले. बँकेचे सर्व्हर सकाळी अत्यंत वेगाने काम करतील आणि डीबीटीचे बटन दाबता 4500 रुपये जमा झाल्याचा मेसेज यायला सुरुवात होईल. त्यानंतर दुसऱ्या म्हणजे संध्याकाळच्या सत्रांमध्ये ज्या महिलांचा आधार सीडिंग तसेच EKYC डेटा अपडेट असणार आहे त्यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सूचनेनुसार आता डिजिटल केंद्रबिंदू असलेल्या जिल्ह्यांमध्ये पैसे वितरणाचे काम केले जाणार आहे. बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या निर्णयामुळे यंदाची आषाढी एकादशी खऱ्या अर्थाने आनंदाची ठरणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, 4500 रुपयांच्या वितरणासाठी ज्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे त्या जिल्ह्यांमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का हे देखील चेक करा. मंत्रालयातून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार राज्यभरातून आलेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर तब्बल 85% ते 90% महिला या लाभासाठी पूर्णपणे पात्र ठरल्या आहेत. परंतु आज सुमारे 10% ते 15% महिला अशा आहेत की ज्यांच्या अर्जात किंवा बँक खात्यामध्ये तांत्रिक त्रुटी असल्यामुळे त्या अपात्र ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, अदितीताई तटकरे यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की तांत्रिक त्रुटी दुरुस्त करून जास्तीत जास्त महिला यादीमध्ये समाविष्ट केल्या जाणार आहेत. त्यामुळे समितीमार्फत पुन्हा पडताळणीचे काम सुरू झाले आणि महिलांची नावंही पात्रता यादीमध्ये घातली जात आहेत. लाडक्या बहिणींनो, सरकारने सर्व्हरवरती लोड येऊ नये म्हणून 50-50% अचूक सूत्र वापरलं आहे. पहिल्या सत्रामध्ये महाराष्ट्रातील तब्बल 60 ते 65% महिलांच्या खात्यामध्ये 4500 रुपये थेट ट्रान्सफर केले जाणार आहेत. त्यानंतर उरलेले 35% ते 40% महिलांबद्दल बोलायचं गेलं तर दुसऱ्या सत्रामध्ये म्हणजे संध्याकाळच्या सत्रामध्ये यांच्या खात्यामध्ये पैसे सोडले जातील. सर्वात पहिल्यांदा दुपारच्या सत्रामध्ये म्हणजेच पहिल्या सत्रामध्ये पैसे सोडताना अमरावती जिल्ह्यामध्ये 1 ते 4 या पहिल्या मुख्य सत्रात तब्बल 80% महिलांच्या खात्यावर 4500 रुपये थेट सोडले जाणार. स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक या बँकमध्ये सर्वात आधी ऍक्टिव्ह खाते जोडले जातील. यवतमाळ जिल्ह्यामध्ये कापूस आणि सोयाबीन पट्ट्यातील महिलांची EKYC प्रक्रिया वेगाने पूर्ण झाल्यामुळे 75% ते 80% महिलांना दुपारच्या सत्रात पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दुपारच्या सत्रामध्ये 75% महिलांच्या खात्यावर रक्कम जमा होईल. महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्रद्वारे दुपारी 1 ते संध्याकाळी 4 या वेळेत बहुतांश पैसे वितरित केले जातील. बीड जिल्ह्यामध्ये दुपारच्या सत्रात 70% पैसे वितरित होतील तर उर्वरित 30% पैसे युनियन बँक ऑफ इंडियाद्वारे संध्याकाळच्या सत्रामध्ये सोडले जातील. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये बँक ऑफ इंडिया आणि तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून दुपारच्या सत्रात 70% महिलांना 4500 रुपयांचा लाभ थेट हस्तांतरित केला जाणार आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या महिलांचे बँक खाते डीबीटी ऍक्टिव्ह आहे त्यांना दुपारीच मेसेज येईल तर उरलेल्या महिलांना संध्याकाळी 5 नंतर पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. कोल्हापूरमध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये महत्वाचा विशेष लाभ मिळणार आहे, कारण संध्याकाळी 5 वाजल्यापासून बँक ऑफ बडोदा, युनियन बँकच्या माध्यमातून तब्बल 80% महिलांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर केले जातील. सांगली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये संध्याकाळच्या सत्रात राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून 75% पेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये 4500 रुपयांची रक्कम थेट जमा होणार आहे. पुणे, ठाणे, मुंबई या शहरी जिल्ह्यामध्ये मध्यवर्ती सर्व्हर नेटवर्कमुळे संध्याकाळच्या सत्रात पैसे जमा होण्याची प्रक्रिया वेगाने पार पडेल आणि 70% पेक्षा जास्त महिलांना संध्याकाळी पैसे मिळतील.